वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला। आदरणीय नानांनी सखोलपणानं एकंदरीत दादांच्या जीवनपटाचा आणि या दत्तजयंती सोहळ्याच्या निमित्तानं सगळं विषय सांगितलेला आहे। 1997 साली दत्त मंदिर दादांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा दत्तजयंतीचा कार्यक्रम झाला होता। त्यावेळी सुद्धा तालुक्यातल्या सगळ्या मान्यवरांना बोलून हा दत्तजयंती सोहळा कार्यक्रम केलेला होता आणि त्यानंतरच्या अविरतपणाने जवळपास 26-27 वर्ष हा कार्यक्रम अखंडपणाने होतोय। भरत महाराजांनी आपल्या प्रवचनरूपी सेवेतून आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या। दादांचं जीवन खऱ्या अर्थानं अगदी एखादा चित्रपट बनावा अशा पद्धतीचं सगळं एकंदरीत व्यक्तिमत्व होतं। अगदी वयाच्या 18 वर्षी गावचे पोलीस पाटील झाले, सरपंच, चेअरमन किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी झाल्या, ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, आज आपल्या ह्या सगळ्या नवीन पिढीला ह्या गोष्टी माहीत नाही, परंतु जिथं जिथं जातील तिथं आपल्या कर्तृत्वानं कामानं त्या ठिकाणी ठसा उमटवण्याची भूमिका दादांची राहिली। आणि त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकामचे सभापती होते त्या काळात सुद्धा आताची जी जिल्हा परिषदेची इमारत आहे त्यावेळेस तिथं दादांचा बंगला होता। 5:30 वाजता एकदा एसटी निघून गेल्यानंतर तालुक्यातल्या लोकांना गावाला पोहोचता येत नसायचं, अशा वेळेस सुद्धा हमखास त्या ठिकाणी त्या बंगल्यावर राहण्याची व्यवस्था लोकांची असायची। आणि आपल्याच गावातील डॉक्टर गणपत जाधव हे बीजे मेडिकलला त्यावेळेस होते, त्यावेळेस सुद्धा आलेल्या सगळ्यांचं आदरातिथ्य करणं, सगळ्यांची नोंद ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गावाला जाण्यासाठी व्यवस्था करणं, असं सगळं काम त्या बंगल्यावरून चालायचं। दादा जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकामचे सभापती असतानाच त्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीला 25वं वर्ष होतं, रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि त्या काळात जिल्हा परिषदेच्या मीटिंगमध्ये ठराव मांडला की ह्या इमारतीला यशवंतराव चव्हाणांचं नाव द्यायचं, त्यांच्या नावाचं वाचनालय काढायचं, त्यांचा पूर्ण कृती पुतळा करायचा। या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या। खरं तर हे सगळं त्याचं जीवनपट जर पाहिला तर खूप रंजक आहे। म्हणजे गावचे पोलीस पाटील असताना 1962 साली ज्यावेळेस पोलीस पाटलांचं अधिवेशन सोलापूरला होतं त्यावेळेस सुद्धा त्यांचे एक मित्र KM शहा पत्रकार खेडचे त्यांना सोबत घेऊन टांगागाडीने घोडागाडीने ते सोलापूरला गेलेले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सांगितलं की आपल्याला तिथं पंडितजींचा सत्कार करायचा आहे। तर ते KM शहा म्हणाले की एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान तिथे येणार आहे, आपल्याला पंडितजींपर्यंत कसं पोहोचता येईल, म्हणजे आपण पोहोचू। दादा तिथं स्टेजवर गेले, जाताना पुण्यातून बुके घेऊन गेले होते आणि इथं आमच्या ऑफिसमध्ये फोटो लावलेला आहे, पंडित नेहरूंचा हात दादांच्या हातावर आहे। आणि तेव्हापासून एक त्यांच्या मनामध्ये एक धारणा झाली की एवढ्या मोठ्या माणसाचा आपल्याला परिस्पर्श झाला आणि तेव्हापासून दादांनी राजकारणामध्ये अनेक मोठी पदं मिळवली। 1962 सालची ही गोष्ट सांगितल्यानंतर 64 साली पंडितजी गेल्यानंतर त्यांची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या विद्यालयाला पंडित जवाहरलाल नेहरू हे विद्यालयाला नाव दिलं। असं सगळं सांगण्या पाठीमागच्या अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु हा सगळा सोहळा आपण खूप भक्तिभावानं खूप चांगल्या श्रद्धेनं त्या ठिकाणी करत असतो। मला आवर्जून आठवतं की 1997 साली दादा ज्यावेळेस 24 दिवस युरोपच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळेस येताना प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्ट आणायची। शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी प्रत्येकाला गोष्ट आणली। आता सगळ्यांना कशा स्वरूपात वस्तू स्वरूपात आणायची, तर दादांनी येताना पॅरिसवरनं सेंटच्या बॉटल आणल्या आणि इथं आल्यानंतर सगळ्या शिक्षकांना दिल्या आणि या सगळ्या मुलांवर त्या ठिकाणी स्प्रे करा, अशा पद्धतीचे एक वेगळं कौतुक दादाकडून त्यावेळी झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। आज त्यांच्याच संकल्पनेतून हे दत्त मंदिर उभं राहिलं। योगायोगाने आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब, आदरणीय विवेकदादा यांच्या माध्यमातून 25 वर्षानंतर या दत्त मंदिराचा या निमित्तानं जीर्णोद्धार झाला एक चांगल्या पद्धतीचं आणि भविष्य काळामध्ये त्यांचं जीवनपटाचे सगळे जे फोटो आहेत ह्या सगळे हॉलमध्ये लावण्याचा संकल्प आमच्या सगळ्यांचा असणार आहे।
त्या निश्चित आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी राहील. आपण सर्वजण या दत्त जयंतीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं आमच्या वळसे पाटील कुटुंब सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.